नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. मोदीन लोकांच्या माथ्यार थापला इथेनॉल. 90% गोंयकारांच्या बोल्साक पडटलो खार. कशेंच आयकना सरकार. एकूच उपाय. येता ते वेंचणुकेंत देंवयात बीजेपी सरकार. मोदी रोखडोच इथेनॉल घेतलो फाटीं. अरविंद केजरीवालाचो गोंयकारांक कान मंत्र. गोंयांत 67% लोकांक नाका बीजेपी. दारां उक्तीं दवरल्या म्हणून भागचे ना. गेटी करच्यो पडटल्यो उक्त्यो. लोकभावना विरोधकां मेरेन पावोवपाक गोंय प्रथमची स्थापना. मागीर लायात AI कॅमेरे. आदी येरादारी आनी सिग्नलां घालात जाग्यार. नाजाल्यार वयता कोर्टांत. एक्टिविस्ट संजीव रायतुरकाराची शिटकावणी. आनी आतां खबरो विस्तारान. मोदी सरकारान आमचेर इथेनॉल थापला. फाटीं घेवपाचें नांव घेयना. गोंयांत 90% लोक स्वताच्यो गाडयो वापरतात. हो लोक E20 वापरता. E20 इंजीन पेड्ड्यार करपाक सुरवात केल्या. मायलेज देंवल्या. गोंयांतूय इथेनॉलाचो परिणाम दिसपाक लागला. अमेरिकेन दिल्लो कचरो पेट्रोल नरेंद्र मोदी आमचेर थापता. येता ते वेंचणुकेंत बीजेपीक सकयल देंवयात. मोदी इथेनॉल फाटीं घेतलो. आपाच्या अरविंद केजरीवालान सांगलां. हम जो मर्जी कर लें, जनता कुछ नहीं कर सकती. चुनाव तो हम जीत ही जाते हैं. इस बार गोवा के चुनाव में बीजेपी को हरा दो. इस बार गोवा के चुनाव में बीजेपी को वोट मत दो. उधर उत्तर प्रदेश के लोग बीजेपी को वोट ना दें. देखना, अगर 10 मार्च को रिजल्ट आए तो 15 मार्च तक पक्का मोदी जी E20 पूरे देश से विड्रॉ कर लेंगे. E20च्या लोकसाणेचो नियाळ घेवपाक आपान 1 ऑगस्टाक टावन हॉल उपक्रम केलो. तेका लोकांचो घसघशीत प्रतिसाद मेळ्ळो अशें केजरीवालान सांगलें. त्या उपरांत केजरीवाल गोंयांत येयला. तो येता ते विधानसभा वेंचणुकेंत बीजेपीक सत्ती भायरी करा अशें सांगपाक. केजरीवालान सांगलें, इथेनॉल पेट्रोला परसे म्हारग. वयल्यान कमी एनर्जी, कमी मायलेज दिता. इंजिनाचो सत्यानाश करता. तरीकय मोदी लोकांचेर इथेनॉल कित्याक लादता? कित्याक तर तेच्या भितर अमेरिकेक विरोध करपाची कापाजदाद ना. हे आडयतले जाल्यार एकच उपाय केजरीवालान सुचयला. तो म्हटल्यार बीजेपीक सत्ता भायरी करप. पूरे देश की जनता इससे बहुत दुखी है. लोगों के 2 व्हीलर्स में, मोटरसाइकिल में, स्कूटर में, कार में, SUV में, 4 व्हीलर्स में माइलेज बहुत ज़बरदस्त ड्रॉप हो गया. ऑलमोस्ट 25 to 30% देयर हैज बीन अ ड्रॉप इन माइलेज. और लोगों की गाड़ियाँ ख़राब हो रही हैं, इंजन ख़राब हो रहे हैं, इंजन सीज हो रहे हैं, फ्यूल सिस्टम ख़राब हो रहा है, जंग लग रहा है. इतना शोर होने के बावजूद भी मोदी सरकार जो है वो अड़ी हुई है, उसको वापस नहीं ले रही है. गोवा के लोग डिस्प्रपोर्शनेटली ज़्यादा इस डिसीजन से अफेक्टेड हैं. नेशनली ऑलमोस्ट 7% हाउसहोल्ड्स ओन अ कार, बट इन गोवा ऑलमोस्ट 45% फैमिलीज ओन अ कार. In Goa, almost 86% people own a 2-wheeler. Obviously, there's an overlap. कई घर ऐसे हैं जिसमें 4-wheeler भी है, 2-wheeler भी है. लगभग 86% of families in Goa own a 2-wheeler. So आप ये समझ सकते हो कि लगभग 85 to 90% families in Goa are affected by this decision. उनकी माइलेज कम हो रही है. उनके आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों जिनके इंजन खराब नहीं हुए, इंजन खराब होंगे ही होंगे. आज इथेनॉल इज मोर एक्सपेंसिव देन पेट्रोल. रॉ ऑयल जो है वो 50 रुपये प्रति लीटर है और इथेनॉल 70 रुपये प्रति लीटर है. तो इथेनॉल इज मोर एक्सपेंसिव देन पेट्रोल. इथेनॉल इज लेस एनर्जी, गिव्स लेस कैलोरीफिक वैल्यू, लेस माइलेज देन पेट्रोल. देन व्हाई इज मोदी गवर्नमेंट इम्पोजिंग इथेनॉल ऑन द कंट्री? एक बड़ी बात है कि क्यों कर रहे हैं, जबरदस्ती क्यों कर रहे हैं? जब लोग दुखी हैं, इसका कोई फ़ायदा नहीं है लोगों को, तो क्यों कर रहे हैं? मोदी जी पे प्रेशर है कि आप हमसे इथेनॉल खरीदो. USA इज़ द लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ इथेनॉल इन द वर्ल्ड, पर USA अपना इथेनॉल कंज्यूम नहीं कर पा रहा. उनके किसान दुखी हैं. उनके यहाँ E10 है, उन्होंने E20 नहीं किया, लेकिन उन्होंने मोदी जी को
फोर्स किया कि आप E20 लागू करो और आप हमारा इथेनॉल जो है वो इंपोर्ट करो। लास्ट ईयर हम लोगों ने 1 बिलियन लीटर्स इंपोर्ट किया था यूएसए से। इस साल हम 5 बिलियन लीटर्स इंपोर्ट करेंगे यूएसए से। तो वो सारा उनका जो कूड़ा है, उनका जो कचरा है इथेनॉल, जो यूएसए यूज नहीं कर पा रहा, वी आर बीइंग फोर्स्ड टू इंपोर्ट दैट। और उसके लिए डिमांड क्रिएट करने के लिए, यूएसए के इथेनॉल की डिमांड क्रिएट करने के लिए हमारे ऊपर E20 इम्पोज किया जा रहा है, क्योंकि मोदी जी इज अनेबल टू विथस्टँड द प्रेशर फ्रॉम ट्रम्प। गोंयांत 67% लोकांक बीजेपी नाका, फकत 33% भाजपाक मतां मेळटात. तरीकूय बीजेपी सरकार घडयता. तेका विरोधी पक्षच जबाबदार. चर्चेची दारां उक्ती आसात म्हणून जावचें ना. दारां उक्ती दवरून तुमी गेट बंद केल्या. चर्चेची गेट उक्ती करात. बेगोबेग युती करात. पूण आमदाराचो कोयर परत घेवं नाकात. गोंय प्रथम संघटनेन विरोधी पक्षा कडेन मागला. पॉलिटिशियन आपणाक जाय तशे वागतात. तांकां जाप विचारपी कोण ना. गोंयांत 2 खेपे बीजेपीक सत्तेत हाडून लोकांनी त्रास सोंसल्यात. आतां लोकांची कुचंबणां जावपाक लागल्या. लोक बेजारला. लोकांक सत्तांतर जाय. पूण विरोधक कशेच एकठांय येवपाक पळयनात. देखून बीजेपीचे फावता अशें म्हणत कांय समविचारी लोकांनी एकठांय येत गोंय प्रथम नांवाची संघटना तयार केल्या. लोकांचो आवाज विरोधी फुडाऱ्या मेरेन प्रभावी रितीन पावोवपाचें काम करतले. स्वप्नेश शेर्लेकारान सांगलें. इलेक्शनां आतां माथ्यार घेतलेलीं आसा आनी हे सगळे पॉलिटिशियन्स आपल्याक जाय तशें वागपाक लागले जाल्यार फाटले 2 इलेक्शनांनी कितें जाला परिस्थिती आनी तितून एक्चुअली जे त्रास जाता ते लोकांक जाता जनतेक जाता. सो ह्या फावटी आमी प्रयत्न करता की जनतेक जे त्रास जाता तेंचो फर्स्ट हँड आवाज वॉयस आमी पॉलिटिशियनां कडेन पावोवन दिवपाक सोदता. आनी मोर पर्टिक्युलरली ऑपोजिशनाच्या पॉलिटिशियनां कडेन, कित्याक बीजेपी ऑपोजिशन 15 वर्सां जाली सत्तेर आहा आनी इतले वर्सां सत्तेर रावलो काय मागीर बदल हो जायत आसा. आनी सद्याची जशी पयली परिस्थिती आहा ती पळयत जाल्यार आतां डेस्परेटली नीड येयलेली आहा कोणाची. बट देन बीजेपीचे लोक बेजार आसा म्हणून ऑटोमॅटिकली ऑपोजिशनाक वोट करतले अशी परिस्थिती. सो ऑपोजिशनान मातशी मॅच्युरिटी दाखोवपाक जाय, ऑनेस्टी दाखोवपाक जाय, इंटिग्रिटी दाखोवपाक जाय. त्या संदर्भात आमी एक प्रायोरिटी गोय प्रथम म्हणून एक एक्सपेरिमेंट केल्लो आहा फ्रॉम वोकल वोटर्स, वी कॉल आरसेल्व्स वोकल वोटर्स. आनी आमी 6 डिमांडाचे लेटर्स 4 ऑपोजिशन पार्टीच्या लिडरांक दिल्ले. आख्या गोंयांत सगळ्यांक जाय एक बरी युती जालेली. टू कीप दीस डिस्ट्रक्टीव बीजेपी गव्हर्मेंट आउट. ही युती कित्याक जावपाक जाय? आमी स्टॅटिस्टिक्स प्रमाणे पळयलां that almost 67% Gonkar voters, they don't want BJP. 33% votes BJP मेळटा आनी हे मायनॉरिटी वोटर्स ग्रुप बीजेपी तरी पण आपलो सरकार घडोवंक शकता. आनी हे बीजेपी करूंक शकता बिकॉज 67 votes ते डिस्ट्रीब्यूट जातात. दे डू नॉट गेट फोकस्ड एट वन पॉइंट. सगळे फावटी आमी फकत म्हणल्यारूच जायना की एलायन्साचे आमी फाल्यां करतात, परवा करतात, दारां ओपन आसा, डोर्स आर ओपन. एवरी टायम बिग ब्रदर कॅनॉट टेल अस हीज परफॉर्मन्स स्टोरीज की आमची दारां ओपी आसा, तुमची दारां ओपी आसा पूण तुमी गेट बंद करून दवरल्या. हे आमकां समजता. ह्यो गेट बंद करून दारां ओपी आसा म्हणपाचें आतां तुमी बंद करात. तुमी ही युती करपाकूच पडटली. धाकले भाव तुमचे वांगडा येना जाल्यार हो तुमचो गुन्यांव. एक्टिविस्ट शंकर पोळजीन सांगलें. पक्षांतरान सगळी वाट लावन दवरल्या. एक वेळ पातकी परवडले पूण घातकी न्हू. आज गोंयांत आंदोलनांचेर आंदोलनां चल्ल्यात. जे आमदार विरोधी पक्ष सोडून बीजेपीत गेले ते जर विरोधात असले जाल्यार लोकांचेर आंदोलना खातीर रस्त्यार देंवपाची पाळी येवची नासली. जाल्यार लोकप्रिय कलाकार आनी निर्मातो राजदीप नायकान सांगलें. विस्वासघात केल्ल्यांक विरोधी पक्षांनी परतून घेवपाक जायना. गेल्या फावटी आमी डिफेक्शन पळयलें, तेच्या पयले फावटी आमी डिफेक्शन पळयलें आनी ह्या डिफेक्शनाचो जो परिणाम जालो गोंयाचेर, गोंयच्या पर्यावरणाचेर, तो आमी आयज पळयतात.
या डिफेक्शन खातीर आयज गोंयांत सगळे कडेन वाट लागलेली आसा. पाकी परवडलो पूण घातली न्हू, पाकी परवडलो पूण घातली न्हू. हे जे 20 लोक जे डिफेक्ट जावन गेलेले पयलीं 12 आनी मागीर 8, हे लोकांक ह्या राजकारण्यांनी लोकांक ग्रांटेड घेतले आनी लोकांचो विश्वास घात केलो. हांव मुरगांवच्यान येता आनी मुरगांवच्यान आमचो डिमांड जो आसता वो पळशेचो डिमांड आसता. आमच्या गोंयांत पळसो नाका. आमच्या आयच्या आमदाराक आमी पयलीं सांगले की आमकां पळसो नाका हो डिमांड फुडें एसेंब्लीक पावोवपाक जाय. पूण तो जेन्ना निवडून येयलो तेन्ना तो काँग्रेसीन निवडून येयलो आनी मागीर बीजेपीन गेलो आनी मागीर बीजेपीची भाशा उलोवपाक लागलो, पळसो खंय उरलो. सो हे अशे घडामोडी जावपाक जायना. लोक एक विश्वासान एका पक्षाक वोट दितात आनी मागीर राजकारणी अशे देवाचे शपथी खातात, हिंदू देवाची शपथी खातात, क्रिस्तांव देवाची शपथी खातात, मुस्लीम देवाची शपथी खातात आनी पक्ष बदलून वयतात. हितून इफेक्ट कोणाक जाता तर इफेक्ट त्या गोंयकारांक जाता जे लोकांक बदल जावो आसता. आयज आमकां बदल जावो आसलो कित्याक तर आमकां आमची शेतां रानां दोंगर न्हंय बांय सगळे नेंगरूज पर्यावरण सगळें आमकां वाचोवपाक जाय जाल्यार जे आयज आमी सगळे भटकण निसंटान जाताना पळयतात. आयज आमी आंदोलनाची पळयता, उठसूट लोक आंदोलनांत बसता. कित्याक बसता तर ह्या डिफेक्टेड लोकां खातीर. जर ऑपोजिशन स्ट्रॉंग आसलें, हे लोक ऑपोजिशनान आसले जाल्यार ही परिस्थिती येवची नासलेली. विश्वासघात ज्या लोकांनी केला तांकां ह्या चौगांनी चारूय पार्टीनी घेवपाक जायना. सध्या भाजपान अशी परिस्थिती जाल्या की भाजपाचे स्वताचे लोक आसा, त्या शिवाय आलायचे जे गार्बेज घेतली, योजना गार्बेज घेतली, कोट्यांनी पयशे ती आसता. आतां प्रॉब्लम असो जाता तेन्ना इलेक्शन येतले तेन्ना कोणाक विकेट मेळटली आनी कोणाक मेळची ना. तेन्ना विकेटी पडपाच्यो पडटा आनी ज्यो विकेटी पडपाच्यो आसा त्यो चान्सीस आसा की ते हांचे कडेन येवन आमकां कितें सांगून हांचे कडच्यान टिकेटी घेवन हे लडोवप. सो आमी स्ट्रिक्टली सांगता, आमी ज्या पद्दतीन सत्ताधाऱ्यांचेर अशें बोट दवरता किंवा आमी टिका करता त्याच प्रमाणे आमी हांकां पयलीं सांगता, समजा तुमी ऑफलायन घेतले जाल्यार खबरदार आमी उबी रावचे ना. AI कॅमेरा मागीर लायात, आदी येरादारी सिग्नलां जाग्यार घालात. एक्टिव्हिस्ट संजीव रायतुरकारान सरकारी विकासाच्या बोमाड्याक पीन लायल्या. AI कॅमेरा लावन व्हडलो विकास केलो असो दाखोवचे परस आदी येरादारी आनी सिग्नलां जाग्यार घालात. दरेका नाक्यांचेर सिग्नलांचो धूप जाला. जाय त्या वेळार पेटच नात, रस्ते सारके नात, तुमच्या पोलिसांक ट्रॅफिक हाताळपाक कळना आनी AI कॅमेऱ्यांनी झेतां मिरयतात. कोर्टात वचून तुमचो विकास कितलो भकास ते दाखोवन दितले. रायतुरकारान शिटकावणी दिल्या. जो AI कॅमेरा जो आसा ते प्रकरण हांवें फाटीं प्रेस कॉन्फरन्स घेवन ब्रीफ केल्लें गव्हर्मेंटाक की AI कॅमेरा हे अख्ख्या गोंयांत खंयच उपयोग पडना. आतां ताणें तें सिरियस घेवना. तांकां दिसलें म्हणजे थोडे तांचें इम्प्रेशन आसतालें की हांव फातोर्डा आनी मडगांव हाजे बद्दल उलयता म्हणून. हांव मडगांव फातोर्डा उलयना. हांव तुमकां उदाहरण दिता. खंयी तुमी वचात ती येदी व्हडली सर्कल आसा. वील स्टार्ट फ्रॉम आर्लेम सर्कल. आर्लेम सर्कल येदें व्हडलें आसा की थंय सिग्नल मॅक्सिमम पुलीस स्टेशन टू पेंजीम, पुलीस स्टेशन टू पोंडा मॅक्सिमम 6 ते 7 गाडयो पास जाता, परत सिग्नल पडटा. अशें करून आमी मुद्दाम थंय तुमकां हांव थंय व्हरपाक सोदतालो, SP कामाक मेळपाक आयलो. पूण हांवें कितें केलें की हें सगळें प्रकरण आसा जे व्हडलीं व्हडलीं सर्कलां, लेट अस गो टू म्हापसा. थंय येदें व्हडलें सर्कल आसा, थंयच्यान एक बस आनी फाटल्यान 2 गाडयो क्रॉस जायना. म्हजो प्रश्न ट्रान्सपोर्ट मिनिस्टरा कडेन, ज्यो गाडयो सिग्नल रेड जावन मदीं उरता तांकां तालांव AI घालता, खरें काय फोट? सो लोकांक तुमी फोर्सिबली क्रायम क्रिएट करपाक फोर्स करता, क्रायम करा तुमी म्हणून, आनी तुमकां घालता तालांव म्हणून. परत तालांव 5,000 10,000 घालून तुमी लोकांक बॉल्साक बुराक घालता. सो म्हजो प्रश्न इतलो आसा की हांवें आतां मिनिस्टराक, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, ट्रान्सपोर्ट डायरेक्टर, SP साउथ, DYSP साउथ, SP नॉर्थ, ट्रॅफिक हांकां हांवें म्हजें रिप्रेझेंटेशन दिलां. पर्सनली कोण म्हाका मेळूंक ना. आतां म्हाका साउथ SP राजेंद्र बाब येता म्हणटालो की मिटिंगे भितर बिजी आसा, ताका फोन लागना. सो हांव इतलेंच करपाक सोदता शेवट की हांव हें रिप्रेझेंटेशन हे 4 जाणां दिलां. जर ऑन एन एवरेज हे ते सर्कलां मोठी आसा, तुमी ती जंक्शन डेव्हलप करपाक जागो आसून सुद्दां डेव्हलप करना. हांव तुमकां कितलीं उदाहरण दिवंक शकता. आतां आमी राजी नुवें आमी थंय या,
थंय तुमी पळयात की हे सायडीन राजीचो सगळो जागो डेव्हलप करूंक मेळटा, ऑपोजीट सायडीन शेत डेव्हलप करूंक मेळटा, सिग्नलां घाली तुमी व्हडली व्हडली. त्या सायडीन आनी एक ऑपोजीट सायडीन आनी एक शेत आसा, थंयच्यान तो रोड व्हडलो करूंक शकता. पूण तुमी हें करना, हें म्हजें ग्रिव्यन्स आसा. तुमी हें करचें आनी तुमी जर हें करना मॅक्सिमम 15 days आय एम गोइंग टू गो टू कोर्ट. बेतूल दर्यादेगेर ड्रेजिंग करपाक सुरवात केल्ल्यान नुस्तेकारांनी तिडक उक्तायल्या. राखणे वणत बांदात पूण ड्रेजिंग करूं नाकात. ड्रेजिंग करत रावशात जाल्यार तिसऱ्यो खुबे तयार जावपाचे बंद जातले. बारीक नुस्तेकारांचेर हावळ येतली. ड्रेगिंग बंद केलें ना जाल्यार देवाक गारणे घालतले. नुस्तेकारांनी शिटकावणी दिल्या. आज आमी एकट्याक जावन कारण कितें, खंय तरी आमकां काल न्यूज मेळ्ळो हे हांगा ड्रेजिंग करपाचो तेमचो प्रयत्न चालू जाता म्हणून. तेन्ना आमचो डिमांड कितें आसा, जे पयलीं रिटर्निंग वॉल बांदपाक कॉमेस गेल्ली पळय ती तुमी करा. आनी जेन्ना हेमी ते बंद करून 2 फावटी ड्रेजिंग केले. ड्रेजिंग केल्ल्या कारणाक आमच्या नस्ताची वाट लागली आनी आमकां बोटी पंजळ सगळे आमचे घरा पडले कडेन आसा. मागीर आमी देवा कडेन चवकशे गेले. देवा खातीर चवकशी गेले. देवान सांगलें कितें, तुमी ड्रेजिंग करपाक दिलें कितें आनी हेच्या फुडें ड्रेजिंग करून तुमी दिवं नाका. तेका लागून आमचो इतलो डिमांड गव्हर्मेंटा कडेन आसा की ड्रेजिंग करपाक आमी कशें दिवचे ना ते दिवचे ना. जाता जाल्यार रिटर्निंग वॉल करा. आनी हांव कॅप्टन पडटाचो कोण मिनिस्टर आसा तेकाय सांगता, जर तूं मान्यता अशी असल्या कामाक बी दिली जाल्यार ह्या देवा कडेन येवन सांगणें करतले. ते पयलीं मिनिस्टराक सांगता. कळ्ळें तुका न्ही. आनी आमचो आतां धंदो 3 म्हयने, हे 3 म्हयने जर बॅन जाले जायत ती सबन व्हडेकार बोटकारी सगळे भायर वचून पोट भरूंक शिकतले. आनी आतां परत ड्रेजिंग केलें मेन म्हणल्यार 3 वर्सां जाली तिसरी पडल्या, तिसऱ्याचेर लोक जगता. फाल्यां ते ड्रेजिंग केल्यार तेवूय खबर आसतलें लोक जगतले कशे. तेन्ना हेचेर सामकें गव्हर्मेंटान लक्ष दवरपाचो इतले तेजे कडेन मागता. आनी परत सांगता ज्या मिनिस्टरान तर ही मान्यता दिली खणपाक हांगा हे सगळे गांवचे लोक येवन त्याच्या नांवान सांगणें करतले. बेतूलच्या नुस्तेकारांनी सरकाराकडेन अडचणी मांडल्यात. ओरिसाचे कामगार 3 महिन्या खातीर आपल्या गावात वयतात. त्यांची शेतातली कामां असतात. 3 महिन्या उपरांत ते परत येतात. देखून ह्या 3 महिन्यात नुस्तेमारी बंद करची अशें तेंच्यांनी मागलां. ही अरेबियन सी कोस्ट आसा, आख्या कोस्टाक 3 महिने बोट बंद दवरपाचे. कारण अशें आसा की फर्स्ट म्हयन्याक जे वयता फर्स्ट बोटी ते रफ सिजन हितून वयता वेदरान, आनीक बुडटा अशे खुबशे केसीस जाता. ते फिशरमॅन सेफ्टीक लागून 3 महिने बंद करपाचे एक जालो. दुसरो पॉयंट आसा फीश ब्रिडींग. फीश ब्रिडींग पिरियडाक आतां सगळी बांगडो जावं कितें जावं सगळे ह्या आसता. सो तेका लागून जाला. दुसरो आनी तिसरो पॉयंट आसा आमचो लेबर. आमचे लेबर जे ओरिसासून येता ते येना, पावना. आतां तेंचे शेत आसता लावपाचें, शेत लावन बीन ते सारके 3 महिन्यान येतले. सो हे 3 महिने बंद करपाची मागणी आसा. आनी आख्या कोस्टाक बंद करपाचें, ना फकत गोंयान न्हू, आख्खो कोस्ट. आता पळयलां की ड्रेजिंग जे जाता तेतूंत कितें इम्पॅक्ट पडटा भितर. ड्रेजिंग केल्यार इम्पॅक्ट खूब पडटा. पळय आतां हे आमचे कोस्टाची सगळीं झाडां आसली, विंड प्रोटेक्टर झाडां आसली, जेका आमी म्हणटा सुरी झाड म्हणटा, पियावा रूख म्हणटा, ते सगळे आतां हांगा 100 झाडां आसली, सगळी गेली पडोन. ते तुमी हांगा खणटा ते ऑटोमॅटिकली रेंव सकयल देंवता. ती हें न्हू, फातर न्हू, ते रेंव ती. तेन्ना ते करपाचें न्हू, ड्रेजिंग करपाचें न्हू. आनी तिसरी बी काडटा लोक. आनी तिसरे हांगा खूब आतां सद्या पडलेले आसा. आनी आमचे हांगा बेतलांतले लोक जे आसा खूब जाण तिसरे काडटा. तिसऱ्याचेर आपले पोट हें करता, घर चलयता. ड्रेजिंग केले जाल्यार ते वापस परत पिड्यार जाताले. 70 तोणयेर कुमठळ कजरा घाटार न्हांवपाक गेल्ल्या राहुल बीर ह्या 17 वर्साच्या भुरग्याक बुडोवन मरण आयलें. भुरगो वास्को शिकतालो. उजोवपा येवपी दळान तेची कूड सोदून काडली. शुक्रारची ही घडणूक. कुमठळ कजरा घाटार कांय भुरगीं गेल्लीं. त्या जाग्यार बुडून मरपाच्यो बऱ्योच घडणुको ह्या आदी घडल्यात. देखून हो रस्तो बंद केल्लो. दोंगर देंगणातली ही वाट. तरीके भुरगीं घरच्यांक वा लागच्यांक कळयले बगर थंय वयतात. तेतूंतल्यानूच ही दुखेस्त घडणूक घडल्या. आयज एक ड्रावनिंग केस जाली, ती खंयसर सारकी. कितल्यांक कॉल येयलो तुमकां? ती तोणयेर कुमठळ म्हणटा थंय काजऱ्या घाटलीन. थंय आमकां 12 दिसांक कॉल येयल्या की ड्रावनिंग केस जाल्या म्हणून. ते मागीर हांगासून आमी रोखडो टर्न आवट केलो. थंय वयताले आमकां सारकें पयलीं कळोंक ना. म्हणजे वजर सावड्ड्या सांगलें तेंच्यांनी. तोणयेर म्हणून आमकां पयलीं खबर आसली. तेच्या पयलीं 5 बॉडी आमी थंय काडल्या. वर्साक एक बॉडी काडीत आसले. पूण हे फावटी तेंच्यांनी कितें सांगलें की सावड्ड्या म्हणून. आमी कन्फ्यूज जाले. मागीर विचरत गेले बघताले. मागीर आमकां मॅसेज येयली की तोणयेर म्हणून. थंय वयता जाल्यार एक राहुल बीण म्हणून एक भुरगो 17 वर्साचो थंय हें जाल्लो, म्हणजे बुडलेलो. आनी मागीर कितें केलें, तो EVR हाय सेकंडरी स्कूल वास्कोचो भुरगो. थंय गेल्या उपरांत टिचरीन आमकां सांगलें की तो भुरगो बुडला म्हणून.
मागीर आमी रोखडेच हें घालून म्हणजे लायफ गार्ड घालून हें करून आमचें सर्च ऑपरेशन केलें. परत गरो आसता तो उडयलो आमचो. मागीर ते आमचो एक लायफ गार्ड एक कुंकळचो भुरगो आसलो तो वयर गेलो आनी तेणें उडयलो. आनी आमचो रुपेश गांवकर, रुपेश सालेलकर, परत संदीप गांवकर, अविनाश नार्वेकर आनी ड्रायव्हर आमचो राहुल कवटणकर आनी हांव अरविंद देसाय अरविंद खायकर. आमी मागीर थंय गेले. कपडे 15 मिनटां भितर आमकां सर्च जाली बॉडी, ती काडली आनी आमी PSI साहिल नायक म्हणून ताच्या हँडेड केली आनी थंयसून आमी मागीर रिटर्न येयले. आनी तो विजय गावडे म्हणून तेणी आमकां हेल्प केलो. तेणी आमकां हें करपाक बॉडी काडपाक हेल्प केलो आनी सगळो पेपर हँडेड करून आमी मागीर रिटर्न येयले. ओके, कितले जाण येयले टोटल ते कितें ती सांगता ते 25 भुरगीं आसली आनी 4-5 चेडवां आसली. म्हणजे टोटल 26 जाणां आसली ती स्कुलाची? आनी ती न्हांवपाक म्हणून त्या भुरग्यांक खबर ना. आनी ती कोण अशी आसा की आतां हेच्या पयलीं 5 वर्सां थंय बुडत आसा, कंटिन्यू वर्साच्या वर्सा थंय बुडत आसा. आमी लोकांक सगळ्यांक सांगलें, ते गांवांतल्या लोकांय म्हणून ते कोण धाडिना. पूण वाट्यो खूब तरेकवार आसल्या कारणान गार्ड बी आसता थंय फॉरेस्ट गार्ड आसता, पूण ते एके सायडीक रावता आनी लोक दुसऱ्या सायडीन वयता ते कळना. कोण तरी तांकां हाडटा कितें करता म्हणून ते कोण अशी आहा की ती कोणाक दीप म्हणजे थंय तळपां अशी कोणी कशी आनी ती बॉडी गेली जाल्यार ती वयर सरना रोखडी. ताका लागून ती प्रॉब्लेम जाता आनी आमकां सुद्दां भरपूर त्रास जाता. कित्याक चलोन वचोंक जाय जाता 35 मिनटां चलोन वयचें पडटा. कुमटळ ते काजरे गाडीसून त्या हेचेर वयतलो धबधब्यार वयतलो जाल्यार 35 मिनटां लागता. आनी असो दोंगर आहा की चडांत पांय सुद्दां बॉडी हाडटना भरपूर त्रास जाता. आनी ते करून मागीर आमी तांकां काडून दिली. आतां पुलीस ते वयर हाडटले, मागीर फुडें तेंचें काम. CM बाब, तुजो दिवचलचो आमदार फेल जाला. शिक्षणा खातीर मुळाव्यो दर्जेदार सुविधा तो मेळोवन दिवपाक शकलो ना. बोड्डेची अंगणवाडी वाठार बुरसो जाला. स्कूल चले हम म्हणपी भुरग्यांक चिखल, झोपां आनी सुरसुटे वाटे वयल्यान वचचें पडटा. दिवचले शिक्षणाची बुनयाद जळारात वाडटा. तिका प्रोटेक्शन दियात. मेघश्याम रावतान दिवचलच्या आमदाराक 24 वरांचो अल्टिमेटम दिला. सरकाराच्यो 2 घोशणा पोख्यो जाल्ल्याचे पॉलिटिकल एक्टिविस्ट मेघश्याम रावतान दाखोवन दिला. स्वच्छ भारत, नितळ गोंय आनी शिक्षणाचो दर्जो. मेघश्याम म्हणटा, बोर्डे दिवचलची अंगणवाडी आनी बालभवन केंद्रा कडेन वचपी पांय वाटेर चिखल जाला. झोपां वाडल्यात. जळारांची पैदास जाल्याच सोरोपय भोंवतात. बुरशेपणाक लागून भुरग्यांची भलायकी धोक्यात आसा. गेली 2-3 दीस म्हणजे जे पेरंट्स आसा ते कन्सर्न आसले. आयज ही बालवाडी आनी शाळा आयज हांगा मुद्दम येवपाचो मुद्दो म्हटल्यार जर आयज ह्या शाळेची आनी बालवाडीची जर तुमी परिस्थिती पळयली, आयज हांगा कितलेशे मच्छर आसा आनी ही सगळी हांगा कितली घाण बांदल्या. म्हणजे ही जी बारीक भुरगीं आसा ते आमी देशाचें भवितव्य म्हणटा आनी एज्युकेशन आनी शाळेन जे आमकां शिकयता, जे टिचर्स शिकयता आनी भुरग्यांची शाळा बालवाडी जे स्टार्टिंगच्यान जे आमकां एक फुडें भुरग्यांक फुडें वचपाक तेंचें भवितव्य घडपाक जे मेन जो पायो आसता, आयज ही परिस्थिती अशा परिस्थितीन ही भुरगीं कशी बसता, ही पेरंट अशा परिस्थितीन भुरग्यांक कशी धाडटली हेचेर प्रश्न चिन्ह आसा. आयज जर सगळे सरावंडींग तुमी पळयले जाल्यार कितलेशे काल पेरंट्सांनी सांगलें हांगा सोरोप पावता आनी खरेंच जर तुमी आयज पळयलें जाल्यार कितलेशे हांगा जिवाणी आनी सोरोप आसतले. आयज जर खंयच्या भुरग्याक जर हांगा वयतना जर आमी हांगा सगळ्याक भोंवल्या इतली स्लिपरी जाल्ली आसा हांगा, म्हणजे कोणी फुटो पडोन तेजी तकली फुटोंक शकता. हेचो जिम्मेदार कोण? मेन प्रश्न फाल्यां सकाळीं कोणाक जिवाणी चावली, कितें एका भुरग्याक कितें चावलें जाल्यार हेचो जिम्मेदार कोण? प्रत्यक्षात हो वाठार झाडा झोपांनी भरून गेला. स्कूल वा अंगणवाडीच्या वाठारात अशी झोपां वा चिखोल जावंक फावना. हे शिक्षणाक पूरक वातावरण म्हणून नजो. वाठारांतली बुरशेपणां आनी गैरसोयी मिडियाक दाखोवन दीत मेघश्याम रावतान आमदार चंद्रकांत शेटयेचेर टिका केल्या. कथीत विकासांतली विसंगती दाखोवन दीत रावत म्हणटा, आमदार विकास कामां बद्दल फटी मारता. शिक्षणाक मजबूत बुनियाद आनी सुविधा मेळोवन दिवपाक शकना तो आमदार डेव्हलपमेंटाचेर कसो कितें उलयता. शाळेचो वाठार नितळ दवरपाक जमना जाल्यार सांगचें, आमी नितळ करून दितात. मेघश्याम रावतान शेटयेक आव्हान दिलां. आयज बिचोलचो जो आमदार आहा तो सदांच उलयता आपली नजर खंय 24/7 आसता म्हण नजर. तेची नजर खंय आसता ही तेका हांव विचारता. आयज सादें जर जे एज्युकेशन सिस्टमाची आयज लोकांनी जेन्ना तुका निवडून दिता ही लोकल आमदाराची जबाबदारी आसता की प्रत्येक ठिकाणी जे अशे जे डेव्हलपमेंट काम आहा तेणी हेचें उत्तर दिवचें आसता. आयज प्रत्येक गोश्टीक तो जी फटींग उलोवपाचें चड चल्ला. पण आयज जे सादे जे नेसेसिटी आहे, जी गरज आहा, सामान्य लोकांक आपली सामान्य जी लोकां ती भुरगीं अशा शाळेन बालवाडीन धाडटा, तांकां ते मोठ्या स्कुलान धाडूं शकना. पण आयज अशा परिस्थितीन जर हें जर आयज
मूलभूत सुविधा जर हो आमदार दिवं शकना जाल्यार हो फुडें कितें कसले डेव्हलपमेंटाचें उलयता काय म्हणटा हांव. आयज हांव गोंयच्या सीएमाक उलो मारता आनी जशेंच BJPचे अध्यक्ष आहात आमोन नायक तांकां उलो मारता की आयज बिचोले कितें चल्लां, बिचोले कशा परिस्थितीन वातावरण आसा हेचेर प्रत्येकान लक्ष दिवपाची गरज आसा. आनी सीएमाक आवर्जून उलयता की हो आमदार हो फेल जाल्लो आसा आनी आमदाराक सांगता तूं 25/7 जे तुजी नजर आसा म्हणटा पळय ही नजर खंय आहा तुवें लोकांक सांगपाची गरज आसा. बेश्टे मोठे मोठे उलोवन भाशणां दिवन जावचें ना. आयज ही जर परिस्थिती पळयली जाल्यार हेचेर फाल्यां सकाळी कितें जालें जाल्यार हेचोच जिम्मेदार हो आमदार आसतलो. आनी हेचेर जर ह्या आमदाराक हे जर क्लिनींग करपाक सुद्दां जर तुका ताकद ना, क्लिनींग करपाक जर तुका शक्य जायना जाल्यार तुवें सांगचें ओपनली 24 वरां भितर हें आमी सगळें क्लिनींग करून दिता. मजगती आमदार चंद्रकांत शेटयेचे वतीन दिलीप धारगळकरान मेघश्याम रावताक जाप दिल्या. मेघश्याम रावतान केल्ले आरोप बिनबुडाचे. मेघश्याम रावतान ह्या आदी हॅट्रिक केल्या. दुसऱ्याची हॅट्रिक जातली हेतून दुबाव ना अशें म्हणून तेणें मेघश्याम रावता बरोबरच आदल्या आमदाराचेरय शरसंधान केलें. मजगती पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षान अजून मेरेन पालका कडल्यान कसल्योच कागाळ येवंक ना अशें स्पश्टीकरण दिलां. मेघश्याम राऊत हेणी जे आसा पळय व्हडल्यो वल्गना केल्यो आनी जे पद्दतीन तेणी जे आसा पळय आरोप केले त्या आरोपान अजिबात तथ्य ना. कारण तो जे आसा पळय ते सगळे जितले तेणी सांगला पळय ते सगळे फटीचे आसा. हे जे आसा पळय आयज दाखोवपाचो आमचो जो आसा पळय तो जे आसा प्रयत्न आसा. म्हज्या हातीन एक फायल आसा. त्या फायलीन जें कितें जें आसा पळय तेणी सांगलां तें अजिबात जें आसा पळय तें सामकें खोटें आसा. हे सगळ्या फायलींतल्या जे आसा पळय डॉक्युमेंट जर तुमी हे पळयत सगळे जाल्यार आमकां कळटा. तर एक संवय जाल्यार कितें हेजेर आरोप करपाक फाल्यां तो म्हणून आसा की हेजे अध्यक्ष येयल्यात किंवा हे आसा ते पेड आसात म्हणून ताका पेड करून हाडल्यात हें उलोवपाक. पूण मेघश्याम रावत हांव तुका सांगूंक सोदतां ते मना काळजांतल्यान उलयतात आनी ते खरें आसा पळय तेंच ते उलयतात. पूण वगीच कोणाचें जें आसा पळय डिफेम करपा खातीर तो आमदार आसूं पूण हेर लोक आसूं पयशांनी सगळें जें जायना आनी म्हणून हें तुका हांव जें आसा पळय तें सांगपाक सोदतां अशें भाशा तूं करूं नाका. आनी अशे पद्दतीन तूं करीत जाल्यार जें आसा तुजी हॅट्रिक जाल्ली आसा तूं दुसरो कोण तुजो हें करता पळय तेजी हॅट्रिक जातली हेतून अजिबात दुबाव ना. शाळा आहे त्याच्या बाजूलाच चिकटून माझं घर आहे. मी दिवसभर बघते मुलांचं आणि पालकांची अजून एकही तक्रार नाही की मुलांना इजा झाली, कुठे दुखापत झाली. आणि दिवसेंदिवस आमच्या मुलांची प्रगती फेसबुकवर तुम्ही बघतच असाल. खूप प्रयत्न करतात, सरळ प्रयत्न करतात आणि मुलांची आणि पालकांची तशी काही तक्रार नाही. आम्ही कमी पर्यायी जागा आहे पण मुलं आमची व्यवस्थित आहे. 70 मुलं असली तरी मुलांना काही अजून हे झालेलं नाही. त्यामुळे मैदान आम्ही अजून तेच वापरतोय आणि आम्ही एवढ्यासाठी थांबलोय की सुसज्ज इमारत पुढे आम्हाला मिळणार आणि व्यवस्थित मिळणार. त्याच्यामुळे आम्ही ह्याची वाट बघतोय. गोंय सरकाराच्या हस्तकला खात्यान 12वो राष्ट्रीय हस्तकला दीस मनयलो. पणजेच्या संस्कृती भवनात ही कार्यावळ जाली. ह्या निमतान हँडलूम फॅशन शो घडोवन हाडलो. 7 ऑगस्टाक संस्कृती भवनात ही कार्यावळ जाली. ह्या निमतान राष्ट्रीय हस्तकलाकार विणकारांचो भोवमान जालो. प्रमाणपत्र आणि आर्थीक मजतीचें वांटप जालें. थळाव्या विणकारांक प्रोत्साहन दिवपा खातीर हँडलूम फॅशन शो घडोवन हाडलो. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सुवाळ्याक हजेरी लायिल्ली. आज आमचे हँडलूम प्रोडक्ट्स वर्ल्ड हँडलूम डे आसा. ते आयज आमचे हँडलूम जे प्रोडक्ट आमी तयार केल्ले ते आज सद्या स्टॉलान घातलेले आसा. आमी शिरोडेच्यान येता सो जो ओल्ड ट्रेडिशन आसा तो आमी अजून कंटिन्यू करपाक सोदता. जी पयलींची जी परंपरा आसा ती मुखार आमी आनीक व्हरपाक सोदता. सो हें आमी सगळें चालू आमकां आवडटा हें करपाक. कितले वर्सां जाले तुमकां हें करता? तर म्हाका आतां 3 वर्सां जालीं करता. हेच्या पयलीं साकून चालू आसा. सो खंय खंय फंक्शन आसता जे गव्हर्मेंट कितें इव्हेंट बी आसा थंय वयता तुमी? हय वयतात आमी. एक्झिबिशन कितें आसता तेन्ना आमी वयतात. तुमचें सेंटर आहा? हय सेंटर आसा. कितले आहा सेंटर? आतां पंचवाडी शिरोडा 6 सेंटर्स आसता. आमी हँडलूम सेंटर स्टार्ट केल्यार आमकां सगळे हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटान हेल्प केल्ली आसा. पयलीं आमकां तेंच्यांनी ट्रेनींग दिली. ट्रेनिंगेक आमकां तेंच्यांनी स्टायपन दिले 1000 आनी जे कोण ST आसा तांकां 1500 अशें स्टायपन दिले. आतां आमचे स्टार्ट जाले 3 वर्सां जालीं. 3 वर्सां आमी 1 वर्सभर तशें जालें. मागीर आमी प्रोडक्शन स्टार्ट करपाक केलें. प्रोडक्शन आमकां सुता बिता सगळे गव्हर्मेंटान दिल्ले आसा हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटान. आनी तेच्या नंतर आमी प्रोडक्शन स्टार्ट केलें. प्रोडक्शन मागीर तेच्या आमी आतां
खंय खंय एक्झिबिशन आसता थंय थंय वयता. सगळ्याक आमी एक्झिबिशनां एटेंड करता. आउट ऑफ गोवा सुद्दां आमी एक्झिबिशन करता आनी आमकां तसो खूब रिस्पॉन्स आसा. चडशे म्हणल्यार आमच्या साडयांक आनी टॉवेलांक एकदम डिमांड आसा. शॉल तर एकदमूच वयता आमच्यो 25 शॉली 60 खंय फंक्शन आसता मिनिस्टराचें बी थंय तर एकदम मागयता ते 50 शॉली अशे आमचे वयता. आनी एक म्हणल्यार आमकां आतां बरें सगळ्यांक आतां बरें हें मेळिल्लें आसा, रोजगार मेळिल्लो आसा. जवळ जवळ आमची 6 सेंटरां आसा. 6 सेंटरांनी जवळ जवळ 75 आमी बायलां आसा काम करता. एक पंचवाडी आसा, शिरोडा पंचवाडी, एक शिरोडा तळपण्या, एक शिरोडा 5, एक निरंकाल आनी एक महामाया आनी एक दाबोली. लायनींग सगळी सेंटर. कितले वर्सां जाले तुमकां हँडलूम करता तुमी? 3 वर्सां जाली. हो सॅम्पल रूम आसा. हेचेर आमी सॅम्पल घालून पळयता की आतां सुता बी आमी पळय डायरेक्ट हेचेर घालता पळय ती आमी हेचेर काडून पळयता की कॉम्बिनेशन हें बरें दिसतलें की बरें दिसचें ना. आमी हे सॅम्पल रुमार घालता. सो बेजिकली हांगा सगळे प्रॉपर आहा काय बी सगळें पळयता मागीर तुमी? हय, मागीर आमी व्हडल्या रुमाचेर घालून पळयता. मुख्यमंत्र्यान हस्तकला दिसाचे परबी भेटयत हस्तकला प्रदर्शनाची तोखणाय केली. पेडणे ते काणकोण मेरेनच्या बायलांनी स्टॉलां लायिल्लीं. तेंचें सीएमान कौतुक केलें. सगळ्यात पयली हाच्या नॅशनल हँडलूम डेच्यो तुमकां सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा. हांव उनुनीत परबी भेटयता. हँडलूम डेच्या निमित्तान भायर लायिल्लें एक्झिबिशन हें खरोखरूच अप्रतीम आसा. ह्या निमित्तान आमी कितल्या गांवांनी हँडलूम प्रमोट करपाक शकले. पेडण्या पासून काणकोण पर्यंतच्यो आमच्यो महिला भगिनी आपले स्टॉल्स तेंच्यांनी वेगवेगळे शॉल बॅग वेगवेगळ्या पद्दतीचे प्रॉडक्ट्स हँडलूम रिलेटेड आनी आर्टिजन्स रिलेटेड तांच्यांनी भायर लायल्या. तांचेंय बी हांव खूब खूब अभिनंदन करता. आपली कला सादर करता आसतना स्वागत गीत आसतलें किंवा संगीत नृत्य आसतलें ज्या भयणींनी हांगासर सेलिब्रेट केलें गायलें तांचेय बी हांव खूब खूब अभिनंदन करता. म्हाका खूब गर्व जाता की हांव आत्ताच म्हणजे सगळ्यांची भाशणां आयकता आसतना 2019 मुख्यमंत्री जालो आनी 2 ऑक्टोबर 2020 ह्या दिसा स्वयंपूर्ण गोंय ही मोहीम प्रमोट करपा खातीर सुरवात केली. ताज्या पयलीं हँडलूम शॉल मार्केटांनी दिसनाशिल्लो आनी ताज्या उपरांत आमी जेन्ना हँडलूम प्रत्येक कडेन जेन्ना प्रमोट करपाक सुरवात केलो तितून करून हांव पळयतालो की पयलें ट्रेनिंग, दुसरी अवेरनेस आनी ताज्या उपरांत प्रोडक्शन आनी आतां मार्केटिंग म्हणजे खूब मोठ्या प्रमाणात गांवांतल्यान जी ट्रेनिंग लावपाक सुरवात केली. सगळ्या जाणांनी ट्रेनिंग लायिल्ल्या कारणान स्किल्ड लेबर जेका आमी म्हणटा जो जाय तो प्रत्येक कडेन म्हणजे तुमी जर पळयशात शिरोडा आसतले, सांखळेत आसतले, पेडण्यान आसतले, मांद्र्यान आसतले, सांग्या आसतले, केपें आसतले, ह्या प्रत्येक कडेन अश्यो महिला भगिनी ज्यो तयार जाल्यो की हय हांव हँडलुमाचेर हातमागाचेर शॉल करपाक तयार आहा, साडी करपाक तयार आहा, कॉयर मॅट करपाक तयार आहा, आर्टिजनचेर बॅग करपाक तयार आहा. हे वेगवेगळे म्हणजे आमी स्किल्ड मॅनपॉवर तयार करपाचें काम केलें. दुसरो मोठ्या प्रमाणात आमी अवेरनेस केलो आनी हो अवेरनेस कसो म्हणजे फक्त ल्हान मनीस न्ही. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेन्ना आमी शॉल कुणबी शॉल घालता तेन्ना एक म्हणजे टॉप लेवला वयल्या मनशाक आमची शॉल आमी घालता. एखाद्याचो एका म्हज्या भयणीचो एक व्हिडिओ आशिल्लो तेणी म्हटलें की आपूण केल्ली शॉल तेन्ना एखादो प्रधानमंत्र्याच्या गळ्यान घालता ते आपल्या खातीर गर्वाची गजाल आसा. हो अवेरनेस आमी सगळ्यांच्या पर्यंत पावयलो. तो वेगळो असता. प्रत्येक जो प्रोडक्ट असता तो युनिक असता आणि युनिक हँडमेड असता. म्हणून हाका प्राइस जो आसा तो मशीन मेड प्रोडक्ट्सा पेक्षा चड असता. भायर आमी पळयले आमच्या भयणींनी इतले बरे प्रोडक्ट्स लायल्या. हांव तर तुमकां सगळ्यांक आग्रह करता की हे फंक्शन जाले नंतर कमीच कमी एक खंयचोय प्रोडक्ट तुम्ही घेवन वचचो घरा कडेन जेणे करून आयज ही चळवळ आमी हांगासून सुरू करूया की आमचे जे हँडलूम आसा ताका आमी खंय तरी एक बरें रेकॉग्निशन दिवया. आमच्या पयशांनी तांचे कडल्यान विकत घेवन आमी घरा कडेन आमच्या वॉर्डरोबान दवरुया. हांगासूनच सुरवात जातली आणि हाका लागून आमचे जे प्रोडक्ट्स आसा हँडलूम प्रोडक्ट्स आसा ताका आमी जर स्वता जर आमी जर गर्व करना ह्या प्रोडक्टाचेर जाल्यार भायल्यान जे टुरिस्ट येता ते तांकां अवेरनेस करपाक खूप कठीण जातलें. गोंय सरकारान माननीय मुखेलमंत्रीच्या विजना अंडर 2 मोठे प्रोजेक्ट एक नॉर्थ गोंयान आणि एक साऊथ गोंयान चालू आसा आणि ते येता ते काही दिसांनी कंप्लीट जातले. नेवगीनगर म्हणटा ते गोवा हँडीक्राफ्ट्साचे जे कॅम्पस आसा ते गोवा हार्ट तुम्ही ऐकला आसतले आयएनए मार्केटातलो दिल्ली हार्ट खूप फेमस आसा. ते हँडीक्राफ्ट मेळटा, वेगवेगळे लोकल इंडिजिनस फूड मेळटा आणि हँडलूम्स मेळटा. जेन्ना हो प्रोजेक्ट नॉर्थ गोवान रेडी जातलो तेन्ना भरपूर ह्या आमच्या हँडलुमांक चालना दिवपाची एक मोठो थंय आमकां एक सपोर्ट मेळटलो. तशेंच आमचे कुणबी विलेज जे आमी साऊथ गोंयान साळवली डॅमाच्या खूप कुशीकूच
थंय हे कुणबी विलेजाचें काम चालू आसा तें येता त्या दिसांनी कंप्लीट जातलें. ही जेन्ना 2 प्रोजेक्ट्स आमची कंप्लीट जातली तेन्ना आमचे जे कारागीर आसात, आमचे जे हँडीक्राफ्ट आर्टिजन आसा, हँडलूम आर्टिजन आसा, तांकां एक बरें मार्केट प्लेस मेळोवपाची ह्या दोनूय जाग्यांसून म्हाका दिसता भरपूर मदत जातली. आयज 12वो नॅशनल हँडलूम डे हो आयज आमी हांगा सेलेब्रेट करपाक एकठांय जाल्ले आसात. हो सेलेब्रेट करपाचो मेन उद्देश म्हणजे 1905 साली स्वदेशी मुवमेंट सुरू जाल्लो. म्हणजे स्वताक कपडे, स्वताक इंडियेक तयार केल्ले कपडे घालपाचे, त्यांचो प्रसार करपाचो माध्यमांतल्यान सो तांकां चालना दिवपाची हो एक ल्हानसो उपक्रम. आनी आयज आमच्या गोंयांत अशी हँडलुमाचेर भरपूर कारागीर आर्टिस्ट तयार जाल्ले आसा. सो तेंचे हांगा हे ल्हानशें आमी प्रदर्शन दवरलें आसा. सो तेका मोल दिवपाक जाय. सो तेंचे जे स्कील मुवमेंट ते आसा सो तेका स्फूर्ती हाडपा खातीर आयज हो आमी नॅशनल हँडलूम डे सेलेब्रेट करतात. आनी आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावत प्रायम.